आज आपण जाणार आहे देवगडला। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रतीक। आज दत्त जयंती असल्यामुळं आपण आपल्या मित्रांसोबत चाललो आहे देवगडला। देवगडला तर गर्दी खूप दिसत होती। देवगड मध्ये दोन कमानी आहे, एक पहिली ही आणि ही दुसरी। ही तर खूपच भारी दिसत होती। मध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं इथून तिथून तर नुसत्या बावल्या दिसू राहिल्या। मी तर पहिल्या वेळेसच पाहिल्या एवढ्या मोठ्या बावल्या। त्यानंतर आम्ही निघलो मध्ये आल्याच्या नंतर पाहिलं खूप भारी लाइटिंग आणि खूपच भारी वातावरण होतं आणि इकडं जेवण्यासाठी आहे। मध्ये आल्याच्या नंतर हा प्रवेशद्वार पाहिला तर मन प्रसन्न झालं रे भाऊ। हे पहा खूपच गर्दी होती आणि मध्ये पण खूप भारी लाइटिंग लावलेली आहे मंदिराला पण। आणि इथं पाहू शकता बसण्यासाठी जागा पण आहे। इथं आपली गोमाता पण आहे। इथलं मंदिर खूपच भारी सजवलं होतं आणि खूप छान वाटलं मंदिर पाहून। दर्शनाला तर खूप लाईन होती, त्यामुळं आपण मधून दर्शन नाही घेतलं, बाहेरूनच दर्शन केलं। आणि तुम्हीही दर्शन घेऊन टाका आणि तुम्हाला इथं येणं शक्य असेल तर नक्की या। खूप छान आहे मंदिर आणि खूपच भारी वाटतं। त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे करून निघालो नदीकडे आणि नदीपाशी पण खूपच गर्दी दिसत होती। आणि इकडं हा ग्राउंड, याच्यात काय होतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा। आता जात बसलो होतो आणि दिगंबरला व्हिडिओ घेऊन। रात्री जहाज लाइटिंग लावल्यामुळं खूप छान दिसत होतं। हे आपले दोन मित्र आहे। जहाजात जात असताना हे जहाज खूप स्पीडने जाताना दिसलं। हा भाऊ तर म्हणत होता मा एक फोटो काढ। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।